जीवन या चित्रकेतू राजाच्या काळामध्ये सुरू होतं. या चित्रकेतू राजाला आसीद राजा सार्वभौम शूरसेनेषु वै नृपः चित्रकेतुर इति ख्यातो यस्य आसीत कामधुंग मही. मही म्हणजे राण्या. त्या चित्रकेतू राजाला 1,00,00,000 राण्या होत्या. किती? 1,00,00,000. कृष्णाच्या 16,108. चित्रकेतू राजाला 1,00,00,000 राण्या होता आणि तो संतान उत्पत्तीला सुद्धा समर्थ होता. सगळी शक्ती त्याच्याजवळ होती, परंतु त्याला संतान झाली नाही. दैव जे आहे ते अशा प्रकारचं असतं. या चित्रकेतू राजाला हेच एक दुःख होतं की एवढ्या 1,00,00,000 राण्या असूनही माझ्या पोटी पुत्र नाही. पुत्रप्राप्तीसाठी केले उपाय, पण संतती नसल्यामुळे तो मात्र काळजीमध्ये होता. सुंदर राण्या होत्या, सगळ्या पृथ्वीचं राज्य होतं, ऐश्वर होतं, सुखी होता, संपन्न होता, तरी पण समाधान काही त्याला नव्हतं. आता तस्य एकदा तू भवनम अंगिरा भगवान ऋषीही. त्याच्या त्या राजप्रासादामध्ये, त्याच्या महालामध्ये प्रत्यक्ष अंगिरा ऋषी हे त्या ठिकाणी आले. अंगिरा ऋषी म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनी हे परिभ्रमण करत असताना, तीर्थयात्रा करीत असताना अनेक राजांच्याकडे जाऊन राजांना आशीर्वाद देऊन राजे त्यांचं स्वागत करत होते. अशा प्रकारे या चित्रकेतूच्या राजवाड्यामध्ये अंगिरा ऋषींचं आगमन झालं. राजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं, विधीपूर्वक स्वागत झालं, आदरातिथ्य झालं आणि त्यांना समाधानाने एका आसनावर, उच्च आसनावर बसवलं. आता या चित्रकेतू राजाचा शांतपणा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. राजा अत्यंत नम्रपणे, एवढं मोठं साम्राज्य असूनही त्या ऋषींच्या समोर जमिनीवरच तो बसलेला आहे. प्रश्रयता वनतम क्षितौ. क्षितौ म्हणजे भूमी, क्षिती म्हणजे भूमी. आणि प्रतिपूज्य महाराज समाभ्यासेदम अब्रवीत. आणि चित्रकेतूला ते अंगिरा ऋषी त्या ठिकाणी प्रश्न विचारायला लागले. आता जे ऋषीमुनी असतात, ज्यांना काही सिद्धी प्राप्त झालेली असते, ते त्यांना समोरच्या माणसाकडे पाहूनच त्याच्या स्थितीचा अंदाज त्यांना येतो. तेव्हा ते अंगिरा ऋषी म्हणतात, यथा प्रकृती गुप्तः पुमान राजा बी सप्तभी. राजा, तू तुझ्या गुरु, मंत्री, राष्ट्र, दुर्ग, कोश, सेना आणि मित्र, किती गोष्टी आहेत? 7 गोष्टी आहेत राजाच्या भोवती. त्याचे गुरु आहेत, त्याचे मंत्री आहेत, त्याचं राष्ट्र आहे, त्याचा दुर्ग, त्याचे सगळे किल्ले आहेत, त्याचा कोश म्हणजे वित्तकोश, त्याचं धन, धान्य, समृद्धी हे सगळं आहे. त्याच्याकडे त्याचा बचाव करण्यासाठी मोठं सैन्यसुद्धा आहे आणि सुहृद असे त्याचे मित्रसुद्धा त्याच्या भोवती आहेत. या सगळ्यांच्या घोटाळ्यामध्ये, सगळ्यांच्या घोळामध्ये तो सुरक्षित आहे राजा. आणि असा सुरक्षित राजा असूनसुद्धा आता अंगिरा ऋषी प्रश्न विचारतात, तू खुशाल आहेस ना? तुझं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? जसा जीव हा महत्त्वादी 7 आवरणामध्ये सुरक्षित असतो, तसं या 7 गोष्टींमुळे राजा सुरक्षित असायला पाहिजे. पण राजाच्या चेहऱ्यावरचा भाव जो होता तो सुरक्षित असल्याचा नव्हता. म्हणून ते म्हणतात, आत्मजा वशवर्तिनः. राण्या, प्रजा, मंत्री, सेवक, व्यापारी, अमात्य, नागरिक हे सगळं तुझ्या ठिकाणी आहे. ते तुला वश आहेत ना? ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे सेवा देत आहेत ना? चांगल्या प्रकारचे राहत आहेत ना? मग तुला कशाची काळजी आहे? असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. ज्याचे मन आपल्या ताब्यात असते त्याला सर्वजण वश होतात. म्हणून मन हाच राजा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. मन हाच राजासारखा आहे आणि मनाच्या प्रमाणे सगळ्या क्रिया घडत असतात. एकदा मनाने घेतलं हे काम करायचं, तेव्हा तो जीव ओतून ते सगळं कार्य करायला माणूस जसा तयार होतो तसं. पण एवढं असूनही अंगिरा ऋषी म्हणतात की लोकासपाला हा यच्छन्ति सर्वे बलमत तंद्रितः. की तुझे लोक आणि लोकपाल हे सुद्धा आळस न करता सगळं आपलं कार्य करून अनेक प्रकारच्या भेटी तुला आणून देतात आणि तरी पण तू कामना पूर्ण नाही, संतुष्ट नाहीस असा मला दिसत आहेस. चिंतया शबलम मुखम. चिंतया म्हणजे तुझ्या तोंडावर मला काळजीचं ढग दिसत आहेत. आणि मग तुला कशाची काळजी आहे? प्रजा कामस्ततो मुनीम. आता असा प्रश्न विचारल्यावर राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही, म्हणजे ऋषींना त्याचं मन समजलं होतं, त्यांना काय चिंता आहे हे समजलं होतं,
पण तरीही ऋषीने प्रश्न विचारला, कारण आता चित्रकेतूकडून त्याची खात्री करून घ्यायची होती. आणि म्हणून मग आता चित्रकेतू अंगिरा ऋषींच्या समोर आपली व्यथा मांडत आहेत. भगवन किम न विदितम तपोज्ञान समाधीभिः योगिनां ध्वस्त पापानां बहिरंतःशरीरिषु, की ज्या योग्यांची सगळे पापं नष्ट झालेली आहेत. कशामुळे? तपश्चर्या, ज्ञान, धारणा, ध्यान आणि समाधी. पण त्याच्या प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते असं नसतं, कारण तुम्ही स्वतः ऋषीमुनी आहात. तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कळतं, तरी पण तुम्ही विचारत आहात, म्हणून मी सांगत आहे. तुमच्या विनंतीवरून मी आपल्यासमोर हे सगळं निवेदन करत आहे. आता काय त्याला निवेदन करायचं होतं? हेच की माझ्या 1,000,000,000 राण्या आहेत, पण माझ्या पोटी संतान नाही. असाच प्रसंग समर्थांच्या काळामध्ये सुद्धा घडलेला आहे. समर्थांचा मुक्काम सज्जनगडावर होता. इतर सगळे शिष्य, कल्याण स्वामी आहेत, उद्धव आहेत, ही सगळी शिष्यमंडळी बरोबर होती. आता त्या ठिकाणी विषय असा निघाला की ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांना मोक्षप्राप्ती होते का नाही, असा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आता समर्थ देत आहेत. त्याचप्रमाणे समर्थांची लीला, म्हणजे महापुरुषांची लीला जी आहे, अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये होतात आणि त्यामधून ते सहजपणे लोकांसमोर एक आदर्श ठेवतात. त्यांना असं दिसलं की त्या गडावरून खालून काही शिष्यमंडळी येत आहेत. खूप मोठा जमाव येत आहे. जवळपास 700 शिष्यांना घेऊन त्यांचा प्रमुख असणारा एक उदास नावाचा शिष्य वर येत होता गडावर. आणि तो उदास जेव्हा येत होता तेव्हा समर्थ म्हणतात की अरे कोण तू, काय नाही. आता समर्थांना सगळं माहीत होतं. अंगिरा ऋषींना जसं सगळं माहीत होतं तसं यांना पण माहीत होतं. आणि मग ते म्हणतात की आपल्या इतर शिष्यांना म्हणतात, अरे तुम्ही जे म्हणत होता की मला पुत्रप्राप्ती नाही, मी संसार केले नाही, तर माझी मुक्ती कशी होईल? अरे हा कल्याण, ही वीणाबाई आणि हे सगळे दत्तात्रय स्वामी आहेत, ही सगळी जी आहेत ती माझी मुलंच आहेत. आणि हा आता या सगळ्या लोकांमध्ये प्रमुख आलेला जो आहे, ज्याचं नाव उदास आहे, त्याला ते विचारतात, अरे बाबा तू कोण आहेस? समर्थांनी केलेली ही लीला. तेव्हा उदास असं सांगतात, मी तुमचे शिष्य कल्याण, त्यानंतर हा शिष्य, त्यानंतर हा, अशी सगळी उदास आपली परंपरा सांगतात. आणि परंपरा सांगून ते सांगतात. आणि मग समर्थ इतरांना, आपल्या शिष्यांना म्हणतात, अरे पहा, हा माझ्या 7व्या पिढीतला हा उदास आज माझ्या दर्शनाला आलेला आहे. मग मला मुक्ती मिळेल की नाही? आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा उदास जो आहे, शिष्य जो आहे, त्याचा मठ म्हणजे आपल्या अकोल्यामध्ये असणारा काळामूर्ती जो आहे, त्या काळामूर्तीचा त्याने स्थापन केलेला आहे, असा एक उल्लेख आपले शरदराव पांडे जे होते, स्वर्गीय शरदराव पांडेंनी जे चित्र प्रदर्शनी केली समर्थांच्या जीवनामध्ये, त्यामध्ये या काळामूर्तीचा फोटो आणि त्याखाली या उदासाचं 2-3 वाक्यामध्ये दिलेला उल्लेख त्यामध्ये आहे. तसं ते म्हणतात, पूर्वजांसह दुःखी असणाऱ्या मला नरकाची प्राप्ती व्हावी हे काही बरोबर नाही, आणि म्हणून तुम्ही मला यातून वाचवा, अशी आज्ञा, अशी विनंती त्या ठिकाणी अंगिरा ऋषीसमोर हे चित्रकेतू राजा करत आहेत. तेव्हा शुकदेव म्हणतात, स्रपयित्वा चरुं त्वाष्ट्रं त्वष्टारं अजयत विभुः. चित्रकेतूने अशी प्रार्थना केली. तेव्हा त्या अंगिरा ऋषींनी आपल्या त्या राजाच्या प्रेमामुळे आणि त्याचा शुद्ध स्वभाव पाहून त्या ठिकाणी त्यांनी त्वष्टा देवगुरू असलेला एक चरू शिजवला आणि त्वष्टा देवतेला उद्देशून त्या ठिकाणी आवाहन केलं. आणि तो चरू म्हणजे त्या ठिकाणी असणारी खीर किंवा प्रसाद जो आहे तो त्यांनी तयार केला. आणि त्या चित्रकेतू राजाची जी राणी, 1,000,000,000 राण्या होत्या, त्यामध्ये जी राणी होती, ज्येष्ठ राणी, तिचं नाव होतं कृतज्योती. त्या कृतज्योती राणीला राजाच्या मार्फत हा प्रसाद अंगिरा ऋषीने दिला. आता नृपतीं राजन भवितैकस्तवात्मजः हर्षशोकप्रदस्तभ्यम इति ब्रह्मसुतो ययो. चित्रकेतूला ते म्हणाले, राजन, तुला या चरूचा प्रसाद मी तुला दिले आहे आणि तो तू राणीला दे, आणि तुला यामधून एक चांगला पुत्र उत्पन्न होईल, जो तुला खऱ्या अर्थाने आनंद देईल आणि शोक दोन्हीही देईल. आता दोन्ही गोष्टी सांगितल्या. आता आनंद देईल आणि शोक पण देईल.
अशीच कथा श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे. त्या बाईंनी नरसिंह सरस्वतींच्याकडे जो आशीर्वाद मागितला, माझा पुत्र एकुलता एक होता, मग त्याला आता तुम्ही जिवंत करा, असं तिचा आग्रह होता. मग ते सगळं तिला समजावून सांगतात आणि मग शेवटी त्या मुलाचं प्रेत जे आहे ते उत्तर क्रियेसाठी ती बाई देते. पण पुढे कळेल ते म्हणतं की तुला एक पुत्र होईल, दुसऱ्या एका अध्यायामध्ये तुला पुत्र होईल, पण तो अल्पायुषी असेल. मग आता तुला पुत्र पाहिजे का अल्पायुषी पुत्र पाहिजे? म्हणजे अशा वेळेस भगवंत कुठल्या कारणिक असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. कारणिक म्हणजे आपली परीक्षा पाहण्यासाठी अशी घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असते. आणि मग कृत्तिकेने जसे आपल्या गर्भामध्ये अग्निकुमाराला धारण केले तसा तो प्रसाद खाल्ला आणि ही जी महाराणी होती कृतद्युती तिला त्या चित्रकेतूपासून गर्भ उत्पन्न झाला. हा गर्भ हळूहळू वाढत गेला आणि त्याने क्रमाक्रमाने वाढत जाऊन योग्य वेळी त्या पुत्राचा जन्म झाला. अथ काल उपावृत्ते कुमार समजायत जनयन शूरसेनानां शृण्वतां परमां मुदम. त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शूरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदित झाली. आपल्या राजाला पुत्र झाला. आत्तापर्यंत 1,000,000 राण्या असूनही राजाला पुत्र नव्हता, म्हणून प्रत्येक प्रजेच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ते शल्य होतं. पण आता राजाला पुत्र प्राप्त झाल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग राजाने यथोचित असं त्या ठिकाणी उत्सव केला, वस्त्रालंकार धारण केले आणि ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन केलं आणि त्याचं जातकर्म केलं त्या मुलाचं. वाचयित्वा अशिषे विप्रैः कारयामास जातकम. पुत्राचे जातकर्म केले आणि ब्राह्मणांना त्यावेळेस सोनं, चांदी, वस्त्र, अलंकार, गाई, घोडे, हत्ती, 60 कोटी गाई अशा दान दिलेले आहे. प्रादात धेनूनाम अर्बुदाने षट. अर्बुद म्हणजे कोटी, षट म्हणजे 6 कोटी धेनू असं त्यांनी ते दान केलेलं आहे. आणि पुत्राचं धन, यश, आयुष्याच्या वृद्धीसाठी त्यांनी सगळ्यांचे आशीर्वाद मागितले आणि सगळ्या ब्राह्मणाला असं दानसुद्धा दिलेलं आहे. धनम यशस्यम आयुष्यम कुमारस्य महामनः. आता चित्रकेतूला या पुत्राविषयी अधिकाधिक प्रेम वाटू लागले. साहजिकच आहे, इतक्या दिवसानंतर हा पुत्र झाला आणि तो अंगिरा ऋषींच्या प्रसादामुळे झाला आणि मोहामुळे तो आता स्नेह वाढत गेला. पण त्याच्या त्या कृतद्युतीला हा पुत्र झाला, 1,000,000मधल्या एका राणीला हा पुत्र झाला आणि इतरांना मात्र पुत्रप्राप्ती झालीच नाही. म्हणून त्या इतरांच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला, ज्याला आपण सवती मत्सर म्हणतो. कृतद्युते सपत्नीनाम प्रजा काम जरो अभवत. अभवत भवत म्हणजे होतो, अभवत म्हणजे त्यांना वाटला, भूतकाळ त्या ठिकाणी आहे. प्रजा काम जरो अभवत की प्रजानिर्मितीची कामना मात्र आमची तशीच राहिली असं म्हणून त्यांच्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला. चित्रकेतोर अतिप्रीतीर यथा दारे प्रजावती न तथ्यान्येषु संज्ञे बालम लालयतोन वहम. आणि मग त्या राण्यांना राहवलं नाही, पण दाखवावं लागतं म्हणून त्यांनी ते प्रेम दाखवलं, त्याचा आनंद दाखवला आणि स्वतःला संतान नसल्यामुळे त्या सगळ्या राण्या ह्या दुःखी होत्या. मनामध्ये मात्र त्यांच्या द्वेष आणि मत्सर होता. अधिक प्रजाम स्त्रियम पापाम असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आपापसात त्या म्हणायला लागल्या की पुत्रहीन पापी स्त्रीचा धिक्कार असो आणि आम्ही तसे पुत्रहीन आहोत, निपुत्रिक आहोत आणि या कृतद्युतीचेच दासित्व आम्हाला करायचं आमच्या नशिबात आहे आणि पती असूनसुद्धा आम्हाला ते सुख यांच्याकडून मिळत नाही असं त्या म्हणतात. विद्वेषो बलवान अभूत. म्हणजे अशा रीतीने सवतीला पुत्र झाला, पण त्या इतर राण्या मात्र मनामधून जळत होत्या आणि राजालासुद्धा या बाबतीत उदासीनता होती त्यांच्या बाबतीमध्ये आणि द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झाली आणि अंतःकरणामध्ये क्रूरता आली. आता याचा परिणाम काय झाला की गरम ददुः कुमाराय दुर्मर्षा नृपतीं प्रती. गरम, गर म्हणजे विष, सगर जे विष घेऊन जन्माला आलं तर सगर, तसं गरम म्हणजे द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झाल्या कारणाने त्यांनी क्रूरता निर्माण झाली आणि त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिलं. आणि आता तो विष घेतलेला तो जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी लहान आहे आणि तो त्या ठिकाणी झोपलेला आहे आणि त्या आईला कृतद्युतीला असं वाटलं की आता आपलं बाळ झोपलं आहे, म्हणून आई त्या महालामध्ये इतर ठिकाणी वावरत होती. बराच वेळ झाला, आपल्या दासीला पाठवलं आणि पहा गं आपला मुलगा तो जागा झाला का, आणि जागा झाला असेल
तर त्याला इकडे घेऊन ये. पुत्र मानय मे भद्रे इति धात्रीम अचोयदत. आणि मग ती जाऊन पाहते आणि ती दासी जेव्हा पाहते तेव्हा तिला दिसतं की याच्या डोळ्याच्या बाहुल्या या आता उलट्या झालेल्या आहेत आणि त्याचे प्राण हे शरीर सोडून गेलेले आहेत. हे पाहताच दासीने मोठ्याने आक्रोश केला. घात झाला, घात झाला. ददर्श बालम सहसा मृतम सुतम. ददर्श म्हणजे तिने पाहिलं की हा बालक जो आहे तो मरून त्या ठिकाणी पडलेला आहे. तेव्हा विभ्रष्ट शिरोरुहांबरा वस्त्र अत्यंत मूर्छित झाल्यामुळे ती मूर्छित होऊन जमिनीवरच पडली ती दासी. केस विस्कटलेले अशा अवस्थेत ती अस्ताव्यस्त पडलेली आहे. तेव्हा महाराणीचे रडणे ऐकले. खूप मोठा आक्रोश त्या घरामध्ये झाला. आता एका त्या पत्नीला एवढा आक्रोश झाला, आता दुसऱ्या ज्या होत्या त्यानेसुद्धा त्या आक्रोश झाल्याचं नाटक केलेलं आहे. रडण्याचा ढोंग करायला लागल्या. आणि मग आता चित्रकेतू जो आहे त्याला हे समजलं आणि अकारणच मृत्यू झाल्याचं त्याला जेव्हा समजलं तेव्हा तो सुद्धा शोकाने विव्हल झाला. आणि आपली पत्नी शोकाकुल झालेली आहे. एकुलता एक मुलगासुद्धा मरून पडलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा शोक करू लागला. हे पाहून त्याचे मंत्री आणि इतर सर्वजनसुद्धा शोकाकुल झाले. जनश्च राज्ञी प्रकृतेश्च रुद्रुजम सती दधाना विललाप चित्रधा. आणि मग ती म्हणू लागली की हे विधात्या, खरोखर तू अतिशय मूर्ख आहेस. आता स्वतःचं दुःख झाल्यामुळे आता विधात्यालासुद्धा नावं ठेवायला तिने सुरुवात केली. जो आपल्या दृष्टीला अनुकूल असा खेळ खेळत होता, तू पण असाच खेळ खेळतोस आमच्याबरोबर आणि हे सगळे नातेवाईक पुत्रप्राप्ती वगैरे सगळे करून देतो आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम जे नव्हतं ते प्रेम आमच्या ठिकाणी उत्पन्न होतं आणि ते प्रेम त्या प्रेमाच्या पाशामध्ये तू आम्हाला गुंतवून टाकतो आणि त्या प्रेमामध्ये आम्ही असताना आमच्या मुलांना तू आमच्यापासून हिरावून नेतोस. असं ती आक्रोश करू लागली. तुझी सृष्टी वाढण्यासाठी, सृष्टीमध्ये प्रजा निर्माण करण्यासाठी तू सगळ्यांना पुत्रप्राप्ती देतोस हे खरं आहे. स्नेहबंधन निर्माण करतो हे सुद्धा खरं आहे. पण त्यातल्याच कोणाला तरी तू घेऊन जातो. जातस्य हो ध्रुवो मृत्यूर. की जात म्हणजे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे हे तुझं तत्त्वज्ञान आहे. पण तुझ्या विना मात्र आम्ही अनाथ आणि दीन होऊन राहिलेलो आहे. तर तू पुत्राला ती म्हणते, आपल्या मुलाकडे पाहून म्हणते की तू असं आम्हाला सोडून जाऊ नकोस. तुझे वडीलसुद्धा तुझ्या शोकाने शोकाकुल झालेले आहेत आणि मग संतती नसणाऱ्या आम्हाला या नरकातून आम्ही कसं पार करून जाऊ असा तो प्रश्न विचारतो. आणि त्या मुलाकडे पाहून ती म्हणते की तू त्या यमराजाबरोबर जाऊ नकोस. उत्तिष्ठ तात मे त इमे शिशो वयस्या. म्हणजे बालमित्र तुला खेळायला बोलवत आहे, तुला भूकसुद्धा लागली असेल. मायेमुळे तिच्या ठिकाणी हा सगळा विचार झाला. काहीतरी खा, माझे दूध तरी पी आणि तुला नातलगांचा जो शोक झालेला आहे तो तू दूर कर. नाहम तनूज ददृशो हतमंगला ते मुग्धस्मितम मुदित विघ्न माननाब्जम. तुझं लहानपणचं ते बोबडं बोलणं हे सुद्धा ऐकून आम्ही किती आनंदित होत आहोत. पण यम कसा निष्ठुर आहे पहा. परलोकातच तुला घेऊन गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी शुकदेव आपल्याला सांगतात की आपली राणी आपल्या अमृतपुत्रासाठी निरनिळ्या प्रकारे विलाप करीत आहे. श्री गुरुचरित्रामध्ये असंच कथानक दिलेलं आहे. जशी संध्याकाळ होती तसे अनेक पक्षी त्या अंधाराच्या भीतीने आणि दिसत नसल्यामुळे एखाद्या झाडावर एकत्र येतात आणि झाडावर एकत्र आल्यानंतर रात्रभर ते एकत्र राहतात. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या आयुष्याची सुरुवात करून ते सगळे त्या ठिकाणाहून निघून जातात. तसा हा संसार आहे. स्त्रिया, पुत्र, मित्र हे जे आहेत हे दैवयोगाने एकत्र आलेले आहेत आणि एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही भेटत. त्याप्रमाणे त्या दोन वंडक्यांची सागरात होते भेट. ती भेट होती पण पुन्हा एखादी लाट आली की पुन्हा त्यांना एकमेकांपासून दूर जावं लागतं. असा नियतीचा डाव आहे आणि त्याला आपण त्याच अर्थाने त्याच्याशी आपण काय म्हणायचं जुळवून घेतलं पाहिजे. आणि ते जुळवून घेणं हेच भक्ती जी आहे ते भक्तीची परीक्षा अशाच ठिकाणी होत असते. म्हणून चित्रकेतू मुक्तकंठो रुरोधः. चित्रकेतू हा मुक्तकंठाने आता रुदन करत आहे. राणीचा असा विलाप आणि इतर स्त्री पुरुषसुद्धा दुःखी होऊन रडू लागलेले आहेत. चित्रकेतू पुत्रशोकाने बेशुद्ध झालेला असताना आता ही सगळी अवस्था काही भगवंताला पाहिल्या गेली नाही
आणि भगवंतानेच योजना केली. एवं कश्मल आपन्नम नष्टसंज्ञम अनायकम. अनायकम म्हणजे नायक नसलेलं असं ते राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि ज्ञात्वा अंगिरा नाम मुनिर जगाम स नारदः. आणि भगवंताची योजना झाली की आता यांची समजूत घालणारा कोणीतरी श्रेष्ठ पुरुष त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी नारदांच्या सह अंगिरा ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे हा शोक आलाप सुरू असताना त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आणि स्वतः नारद, देवर्षी नारद हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आता पुढच्या अध्यायामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायचं की हे नारद ऋषी आणि अंगिरा ऋषी या ठिकाणी चित्रकेतूला उपदेश करीत आहेत. आणि तो उपदेशसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. तो 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पुढच्या आठवड्यात पाहायचा आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां षष्ठस्कंधे चित्रकेतू विलापो नाम चतुर्दशोऽध्यायः. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करीले ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. अशाच प्रकारचा उपदेश चित्रकेतूला त्या ठिकाणी अंगिरा ऋषी आणि नारदाने केला आहे. तो आता आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेदतरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिफुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. पितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.